महाराष्ट्रासंदर्भातील शहांच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि फडणवीसांची बैठक संपली आणि आता हे पोहोचलेले आहेत अमित शहा यांच्या निवासस्थानी। तटकरेंच्या घरी अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खलबत झाली आणि ही खलबत झाल्यानंतर आता महायुतीची जी अत्यंत महत्त्वाची बैठक आहे त्या बैठकीसाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आता अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सीएम पदाच्या नावावर आजच आता काही क्षणांमध्ये चर्चा सुरू होईल आणि शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। त्यामुळे दिल्लीत आता आपण बघतोय सत्ता स्थापनेसंदर्भात खलबत सुरू झालेली आहे। अमित शहांसोबत आधी एकनाथ शिंदे यांची चर्चा सुरू होती, त्यांची प्रत्यक्ष वन टू वन चर्चा झाली, बैठक झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतरची ही भेट अत्यंत महत्त्वाची। मुख्यमंत्री पदाचा दावा जरी सोडलेला असला तरी एकनाथ शिंदे नेमका काय काय जागा मागून घेतात, कोणती पदं मागून घेतात, मंत्रीपदं मागून घेतात, अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे जाणून घेणं। दुसरीकडे जर आपण बघितलं तर तटकरेंच्या घरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू होती आणि ती बैठक सुद्धा संपलेली आहे आणि ती बैठक संपवून अजित पवार आणि फडणवीस पोहोचलेले आहेत अमित शहा यांच्या निवासस्थानी। आणि आता अमित शहांच्या निवासस्थानी महायुतीच्या ह्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होणार आहे। काल रात्रीपासूनच या सगळ्या बैठकांना घडामोडींना वेग आलेला आहे। आपण बघतोय की स्पष्ट असं बहुमत मिळून सुद्धा 5 दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री कोण होणार हा मुख्य सवाल संपूर्ण राज्याला पडलेला आहे। अद्यापही त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही, मात्र अशी शक्यता वर्तवण्यात येते की आज रात्रीच हा प्रश्न सुटू शकतो। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रामराजे, तटकरेंच्या घरी अजित पवार आणि फडणवीस होते, ते तिथून निघाले आणि आता ते पोहोचले असं कळतंय, काय अपडेट्स? बिलकुल 1.5 तास तिथे बैठक झाली, चर्चा झाली आणि त्यानंतर आता आपण उभे आहोत अमित शहा यांच्या निवासस्थानी आणि इथेच ते दाखल झालेले आहेत। आपण पाहतो की कशा पद्धतीने बॅरिकेड्स इथे लावण्यात आलेले आहे। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो ब्लॉक करण्यात आलेला आहे, त्या बाजूने संपूर्ण हा रस्ता ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा ब्लॉक करण्यात आलेला आहे। इथून ही एंट्री असते, मात्र जे VIP जातात ते त्यांची एंट्री त्या भागातून असते आणि हा संपूर्ण पर्सन जो आहे तो पॅक करण्यात आलेला आहे, कोणालाही ते प्रवेश दिला जात नाही। आता फक्त इथं आतमध्ये मीटिंग चालू आहे, ते म्हणजेच की देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत त्यांची ही बैठक चालू आहे। एकनाथ शिंदे यांनी साधारणतः अर्धा तासापेक्षा जास्त वेळ अमित शहा यांच्यासोबत बैठक झालेली आहे आणि त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही दाखल झालेले आहेत या अमित शहा यांच्या निवासस्थानी आणि मुख्यमंत्रीच्या पदावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। सूत्रांनी आपल्याला माहिती दिली की देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केलं जाणार आहे, कारण पुढच्या महापालिकेच्या निवडणुका आणि त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुका ज्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत भाजपसाठी, त्या जिंकणं हे प्राधान्य असणार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असणार आहेत। त्यामुळं अशा वेळी प्रशासनावर हुकूमत असलेला आणि त्याचबरोबर सर्व संघटनेला सोबत नेणारा आणि सरकार चालवण्याचा अनुभव असणारा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातंय आणि म्हणूनच त्यांच्या हातामध्ये मुख्यमंत्रीपदाची जे सूत्र जे आहेत ते दिली जाऊ शकतात। आज यावर शिक्कामोर्तब होणार आहे, परंतु त्या बदल्यामध्ये अजित पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना कोणती महत्त्वाची खाती दिली जाणार आहेत का ते सुद्धा बघावं लागणार आहे। पालकमंत्रीपदं कोणाकोणाला दिली जाणार ते पाहावं लागणार आहे आणि खात्यावरूनच महत्त्वाचं जे आहे तो मुद्दा आहे। परंतु आता अमित शहा यांच्या कोर्टामध्ये हा चेंडू आलेला आहे, त्यामुळं अमित शहा यांच्यासमोर आमने सामने हा तोडगा निघणार आहे आज आणि त्याचबरोबर संपूर्ण पोर्टफोलिओ पण ठरणार आहेत आणि रेशो काय असणार आहे मंत्रिपदाचा ते सुद्धा ठरणार आहे तिन्ही पक्षांचा। त्यामुळे कोणाच्या बाजूला किती मंत्रिपद जात आहेत ते सुद्धा बघावं लागणार आहेत। आपण मागच्या सरकारमध्ये पाहिलेलं आहे की 9 खाती जी आहेत ती देण्यात आली होती, त्यानंतर आता अधिकची दिली जात आहेत का, कारण आमदारांचा आकडा जो आहे शिवसेनेचा तो वाढलेला आहे, त्यामुळे अधिकच्या खात्यावर सुद्धा दावा केला जाऊ शकतो, ते सुद्धा बघावं लागणार की अधिकची खाती ही दिली जाऊ शकत आहेत का। त्यामुळं आज या संपूर्णच किती मंत्रिपदं दिली जातील, मुख्यमंत्री कोण असतील याच्यावर तोडगा निघणार आहे आणि त्यानंतर निरीक्षक जे आहेत भाजपचे ते मुंबईला जातील, तिथे विधिमंडळ नेता जो आहे तो निवडला जाईल आणि त्यानंतर मग शपथ घेतला जाईल। त्यामुळं आजच्या या बैठकीमध्येच ठरणार आहे की मुख्यमंत्री कोण असेल।
निश्चितच रामराजे आजच्याच बैठकीत ठरणार आहे की मुख्यमंत्री कोण असणार आहे, पण सोबतच मला एकीकडे लक्ष वेधायचं ते म्हणजे अजित पवारांनी जो फॉर्म्युला सांगितला होता की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, आज जशी मुख्यमंत्री पदावर चर्चा होईल तशीच उपमुख्यमंत्री पदावर सुद्धा चर्चा होईल। आणि एकीकडे अशी चर्चा ऐकिवात आहे की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला असला तरी ते उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानतील का, की उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच्या सेनेकडनं दुसरं कोणाचं जरी नाव समोर येईल, कदाचित त्यांच्यासोबत जे त्यांचे 2 सहकारी आहेत त्यांच्यापैकी कोणाचं? बिलकुल, म्हणूनच कारण आतापर्यंत ज्या बैठका झालेल्या आहेत अमित शहा यांच्या सोबत एकनाथ शिंदे हे स्वतः 1 to 1 बैठका झाल्या, परंतु यावेळेस ते सोबत घेऊन आलेले आहेत शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांना, जे की एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आहेत। त्यामुळेच ते सरकारमध्ये राहणार का उपमुख्यमंत्री पद या दोघांपैकी कोणाला देणार यावर प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आणि अमित शहा यांच्या सोबत ही बैठक झाल्यानंतर अमित शहा यांचा पण आग्रह नेमका काय असणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण सत्तेमध्ये राहून एकनाथ शिंदे हे सरकार चालवणार का सत्तेच्या बाहेर राहून रिमोट कंट्रोल म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं सरकार चालवणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि मुख्यमंत्री पद जर पदावरचा जर दावा सोडला असेल तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करणार का हे पाहावं लागणार आहे। आणि नेमका आज कोणता प्रस्ताव दिलेला आहे अमित शहा यांच्यासमोर आणि अमित शहा ते मान्य करणार आहेत का हे सुद्धा बघावं लागणार आहे। आजच्या बैठकीमधून या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहे। आणि रामराजे मला जाणून घ्यायचे की एकीकडे आपण बघितलं तर मुख्यतः चर्चा होते ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांबाबत, कारण मुख्यमंत्री पदाचे प्रमुख 2 दावेदार सध्या तरी माहिती तेच होते। अजित पवारांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती, मात्र आता अजित पवारांची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण अजित पवारांनी आधीच आपण बघितलं फडणवीसांना पाठिंबा देऊन शिंदेची बार्गेनिंग पॉवर कुठेतरी कमी केली, त्यामुळे आता नेमकं अजित पवार काय मागू शकतात, त्यांची भूमिका काय असू शकते? बिलकुल, अजित पवार यांच्याकडे जी आता सध्या खाती आहेत सर्व ती राहू शकतात अशी आपल्याला माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दुसरा मुद्दा म्हणजेच की अर्थ खातं जे आहे ते अजित पवार यांच्याकडेच राहू शकत आणि ते स्वतःकडे ठेवण्यासाठी इच्छुक आहे। त्याचं कारण हे आहे की लाडकी बहीण योजनेला जे काही अर्थ खात्याकडून परवानगी देण्याची आवश्यकता होती ती अर्थ खात्याकडून परवानगी ही अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत हा प्रस्ताव आला होता लाडकी बहीण योजनेचा आणि या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री होत्या आदिती तटकरे, त्यामुळे हे खातं सुद्धा राष्ट्रवादीकडेच असावा असा आग्रह असणार आहे। कारण आदिती तटकरे यांच्याकडे खातं आणि त्याचबरोबर परमिशन जे आहे संपूर्ण अलोकेट करणं फंड जे आहे ते अजित पवार यांच्याकडे होतं आणि म्हणूनच हे दोन्ही खाती जी आहेत ती स्वतःकडे ठेवली जाणार आहेत आणि इतर आताचे जे विद्यमान जे मंत्रालय आहेत अजित पवार यांच्याकडे ते सुद्धा राखली जाणार आहेत। परंतु एकनाथ शिंदे यांना एक्स्ट्रा जी खाती दिली जाणार आहेत ती भाजपच्या कोट्यामधून दिली जाणार आहेत। ती आपल्याला माहिती मिळते की जलसंपदा आणि PWD दिली जाणार आहे। त्यामुळे पाहावं लागणार की हे दोन्ही खाती वर एकनाथ शिंदे समाधानी राहतात का। रामराजे अजून एक मुद्द्याकडे लक्ष वेधायचं ते म्हणजे जेव्हा सत्ता म्हणजे क्लिअर कट त्यांना जेव्हा बहुमत मिळालं होतं तेव्हा साधारण ठरलेलं होतं किंवा वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, पण त्याच्यानंतर बराच काळामध्ये गेला 4 ते 5 दिवसांचा जेव्हा कालावधी घेतला गेला तेव्हा कुठेतरी अशा चर्चा सुरू झालेल्या की भाजप काहीतरी सरप्राईज एलिमेंट आणू शकतं, मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्याच कोणाचं तरी नाव पुढे आणू शकतं जसं त्यांनी अनेक बाहेरच्या राज्यांमध्ये केलेलं आहे तसं। मात्र आता फडणवीसांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असं वाटतं की अजूनही काही तो सरप्राईज एलिमेंट शिल्लक आहे? नाही, बिलकुल, कारण मध्य प्रदेशमध्ये सरप्राईज दिलेला आहे, राजस्थानमध्ये सरप्राईज दिलेला आहे, पण महाराष्ट्रामध्ये आत्ता सरप्राईज देण्याची स्थिती नाही आहे। कारण पुढच्या पण निवडणुका आहेत, आपल्याला माहीत आहे की मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा पेटलेला होता, अनेक मुद्दे आहेत आणि हे प्रकरण जे आहे किंवा महत्त्वाचे निर्णय असतील, ब्युरोक्रेसीवर कमांड असेल, या सगळ्याच गोष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस हे फिट बसतात। कारण पुढच्या महापालिकेच्या निवडणुका लढवणं आणि महत्त्वाचं म्हणजे की मुंबई महापालिका ताब्यात आणणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे आणि त्यासाठी रणनीतिकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं आणि म्हणूनच अशा रणनीतिकाराची भाजपला आवश्यकता आहे। त्यामुळे नवीन चेहरा आणून पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे भाजपला परवडणार आहे का हे पाहावं लागणार आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक
2014 पासूनच्या ज्या निवडणुका आहेत त्या लढवलेल्या आहेत. अनेक निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 2017ला मराठा आरक्षण पीकवर असताना सुद्धा सांगली आणि जळगाव या 2 महापालिका आणण्यामध्ये यश मिळालं होतं. तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्येच यश मिळालं होतं. त्यानंतरच्या 19च्या सुद्धा विधानसभा होत्या. त्यामुळं या सगळ्या महापालिकांचा त्याचबरोबर विधानसभेचा अनुभव हा देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीशी आहे आणि त्याचा उपयोग आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा जो आहे तो मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार जो आहे तो मानला जातो. निश्चितच रामराजे, आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे ते प्रबळ दावेदार तर होतेच, जेव्हापासून विशेषतः बहुमत मिळालं, पण त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री जेव्हा तावडे आणि अमित शहांची बैठक झाली त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. त्या बैठकीत नेमकं काय घडलं? बिलकुल या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते आणि देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा दिल्यानंतर नेमकी कोणती गणितं बदलणार आहेत अशा प्रकारची माहिती मिळते. परंतु या चर्चेतून एक सूर निघालेला आहे, ते म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांचा जर चेहरा जर दिला तर पुढच्या महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या सहजपणे जिंकता येऊ शकतील का, किंवा रणनीतिकार म्हणून या कशा पद्धतीनं पुढे या निवडणुका लढवल्या जातील या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते. परंतु कालच्या बैठकीपेक्षा आजची जी बैठक आहे ती अतिशय महत्त्वाची आणि क्रुशियल अशी आहे असं म्हणावं लागेल, कारण मुख्यमंत्री जे आहे ते आज या बैठकीमधून ठरणार आहे. निश्चितच रामराजे, मुख्यमंत्री आजच्या बैठकीतनं ठरणार आहे. आणि आपण विशेषतः बघतोय जर महायुतीची आत्ताची जी शेवटची बैठक होते त्याआधी भाजपनं अगदी कसून आपण बघतो क्रॉस व्हेरिफिकेशन केलं असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्या आधी अनेक बैठका झालेल्या आहेत. काल मग विनोद तावडेंसोबतची बैठक असेल, नड्डांसोबतची बैठक असेल, भाजपमध्ये एक प्रवाह जो आपण बघितला तर तो स्पष्टपणे दिसून येतोय की देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचा, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसंघाचा देखील त्यांना पाठिंबा आहे. दुसरीकडे कुठेतरी अंतर्गत मतप्रवाह वेगळा असल्याचा देखील सूर आपल्याला दिसत होता. पण या सगळ्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर जवळपास त्यांचं नाव निश्चित आहे असं आपण म्हणू शकतो. नाही, प्रश्न ऐकवाल नाही मला. रामराजे, माझं असं म्हणणं आहे की भाजपनं अगदी एवढे दिवस घेतलेले आहेत, देवेंद्र फडणवीसांनी एवढे स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा तरी अनेक चाचपणी अमित शहांकडनं केली गेली असेल, विनोद तावडेंकडनं किंवा मग JP नड्डांकडनं सातत्यानं चर्चा झाल्या, म्हणजे 4-5 दिवस घेतले गेले. शहांसोबत आत्ता माहितीच्या नेत्यांची शेवटची बैठक होईपर्यंत त्याच्या मागे अनेक बैठका झाल्यात. माझं म्हणणं आहे की एवढ्या चाचपण्या केल्यानंतर आता आपण म्हणू शकतो का की फडणवीसांचं नाव हे फिक्स आहे? बिलकुल ही जी चाचपणी होती किंवा हा जो उशीर होत होता तो म्हणजेच की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहतील की जातील, किंवा मग त्यांच्या ठिकाणी मग दुसरा जो भाजपचा कारण संख्याबळ भाजपचं आहे त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री द्यायचा आहे, या संपूर्ण संभ्रमामध्ये हे 4 ते 5 दिवस गेल्याचे आपल्याला दिसून आलेलं आहे. परंतु भाजपचे सुद्धा अनेक बैठका झालेल्या आहेत, विचारसुद्धा झालेला आहे. मात्र आपल्याला एक लक्षात घ्यावं लागणार आहे की या प्रचाराच्या दरम्यान अमित शहा यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते म्हणजेच की आपल्याला महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवडून द्यायचं आहे. तर तिथेच महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व कोण करणार याची चुणूक जी आहे ती आली होती. आणि म्हणून एक प्रकारे या वक्तव्याकडे पण पाहता येतं की भविष्यामध्ये काय होणार आहे आणि कोणाला नेतृत्व म्हणून पुढे नेलं जाणार आहे हे स्पष्ट केलं होतं अमित शहा यांनी. त्यामुळं एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे होतं ते जवळपास निश्चित झालं होतं आणि त्या दृष्टीनेच पुढची सुद्धा सगळ्या घडामोडी होताना आपल्याला दिसतात. संघाकडून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. या संदर्भातले अपडेट्स घेऊ तुर्तास. धन्यवाद.